आमचं गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचं टोक आहे। पाण्याचं एवढं दुर्भिक्ष या ठिकाणी होतं की शेतीचं तर सोडाच, परंतु पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण होती। तर आमच्या इथं हौद आहे, हौदाच्या ठिकाणी तर अशा रांगा लागायच्या, पाणी प्यायला नसायचं। टँकरनंच पाणी होतं, आमचे MGPचं पाणी होतं किंवा गावात जे पाणी येत होतं ते MGPचं येत होतं। ते 4 दिवसात अडचण टँकर एकदा येणार, 4 दिवसात लोकांनी पाणी भरून घ्यायचं, नंतर 4 दिवसांनी आल्यानंतरच पाणी। आधीची परिस्थिती म्हणजे नदीची परिस्थिती वाईटच होती। आधी नदीमध्ये सगळं म्हणजे दोन्ही बाजूने नदीला म्हणजे सगळ्या चिलारीच होत्या, म्हणजे झाडीच होती। त्यानंतर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आमची मानगंगा नदी आणि इथल्या गावातले ओढापात्र ह्याचं खुदाईचं काम आणि सगळी चिलारी काढून स्वच्छता करण्याचं काम झालं। नाम फाउंडेशननं आम्हाला मशीन दिली, आम्ही ते मशीन चालवण्यासाठी लोकवर्गणीतनं कोण 1000 देऊ, कोण 5000 देऊ, असं जे त्याच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने वर्गणी दिली। त्या माध्यमातून आम्ही डिझेल मशीनला पुरवत होतो। वैजनाथ घोंगडे हे मानगंगा नदीवर त्यांनी एक संस्था काढली आहे, त्यांच्यामार्फत नाम फाउंडेशननं आमच्या गावात 3 मशीन 1 महिना चालू होते। दोन्ही बाजूला बांध घालणे, आतला गाळ उचलणे, चिलार काढणे असे बरेच काम केले आणि त्याच्यात डिझेलचा खर्च आमच्या सद्गुरू कारखान्याने पूर्ण केला आहे। नाम फाउंडेशन मशीन आमच्यात काम चालू झाल्यापासून 1 महिना ते 1.5 महिन्या सुमारास 24 तास रात्र दिवस मशीन इथं चालू होते। डिझेल राजवाडी कारखान्याने काय दिलं, पुणे शेटने काय दिलं, मोठ्या मोठ्या इथल्या लोकांचे देणगीदार आहेत अशा लोकांनी काय काय सहकार्य केलं त्यामध्ये। मग आता ती सगळी स्वच्छता आणि भुसभुशीत झाल्यामुळं जे नैसर्गिक झरे आहेत थोडक्यात ते सगळे झरे मोकळे झाल्यामुळे आता पाण्याचं पर्क्युलेशन सुद्धा वाढलेलं आहे, त्यामुळे विहिरीची पाणी पातळी वाढली ना। हे काम झाल्यानंतर पाऊस पडत गेला, पाणी पातळी लेवलवरती राहिली, त्यामुळे माझा आता 5 एकर ऊस आहे, 4 एकर केळे, अर्धा पाऊण एकर सीताफळ आहे। आणि आता मी नदीपात्राच्या शेजारी 2 गुंठ जमीन घेतलेली आहे, तिथून मी विहीर पाडून लिफ्ट इरिगेशन करून माझी कमीत कमी 15-20 एकर नगदी पिकं मी घेऊ शकतो। आमच्या चौघात चुलत्यांची सगळी 5-20 एकर शेती, तर आम्हाला 10-15 लाख रुपये त्यातून उत्पन्न आमचं निघतं, कारण हाकाचं पाणी झाल्यामुळे आमचं पूर्ण पिकं म्हणजे सक्सेसफुल येते ती। नाम फाउंडेशनचं काम झाल्यामुळं पिण्याच्या पाण्याची आता भरांत राहिलेली नाही। आज ही दररोज पाणी मिळतं, आज नगदी पिकं आणि ही फळबागा मिळाल्यामुळं शिक्षणासाठी भरपूर मुलं पालक बाहेर पाठवत आहेत। शेती पिकल्यामुळं आम्ही आमच्या मुलीला बाहेर जॉर्जियामध्ये ठेवलं आहे, MBBच्या 3ऱ्या वर्षाला आहे। 1 मुलगा इथं आहे, दुकान टाकलं, मोबाईल शॉपी आहे। मुलीसाठी जवळजवळ वर्षाला मला 13 लाख रुपये पाठवावं लागते आणि आम्ही हे शेतीतूनच उदरनिर्वाह करून त्यातनं जे काही पैसे राहील ते आम्ही मुलीसाठी पाठवतो। अजून गावात लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळं उद्योगधंदा म्हणा, लोकांनी आणि वेगवेगळ्या प्रकारची दुकानं म्हणा, माळू उत्पन्न केलं, बोंगी मिरची म्हणा, पुन्हा तांबाटं, अशा प्रकारे लागवड करून लाख 2-2 लाख रुपये उत्पन्न त्यातून लोक काढतात। पूर्वी कुठंतरी मोटरसायकल 4 चाकी बघायला मिळत होती, आता घरटी 1-2 मोटरसायकली झालेल्या आहेत आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती 4-2 असे 4 चाकी उपलब्ध झाले आहेत, ट्रॅक्टरची उपलब्ध झालेले आहे। गावामध्ये 3-4 JCB आहेत। हे केवळ या नाम फाउंडेशनचं काम झाल्यामुळं आणि सुबत्ता निर्माण झाल्यामुळं उपलब्ध झालेलं आहे।